महाराष्ट्राचं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सध्या जवळजवळ बंद पडलेलं आहे. उपकाराच्या निमित्ताने जमा केलेली जी रक्कम आहे ती रक्कम त्यांनी वस्तुरूपानं जे कामगारांना भांडी, पेट्या, संच, औषध, तपासण्या या ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती रक्कम कंत्राटदारांना देऊन त्यांनी सगळा खजिना मोकळा केलेला आहे. याची खरं म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे. अत्यंत गैरव्यवहार याच्यामध्ये झालेले, टेंडर निघाल्यापासून गैरव्यवहार सगळे झालेले आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. म्हणून ते हायकोर्टचं सुद्धा ऐकायला तयार नाही. हायकोर्टने सांगितलं तुम्ही आमदारांच्या कमिट्या रद्द करा, स्थगित ठेवा आणि पूर्वीची पद्धत अंमलात आणा असा त्याचा अर्थ निघतो. परंतु त्याच्यासाठी त्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांना जे पूर्वी आयडी दिलेले होते ते आयडीच त्यांनी दिलेले नाही. म्हणजे 30 एप्रिलला निकाल झाला ना. मग आता 24 दिवस झाले. 24 दिवस झालं सगळं काम ठप्प आहे. एखादा कामगार मेला तर अपघाताची रक्कम मिळत नाही, अंतविधीची रक्कम मिळत नाही. आणि दुसऱ्या बाजूला याच सरकारनं कायदा केलेला आहे की 10 दिवसात तुम्ही अंतविधीची रक्कम द्यायला पाहिजे, 1 महिन्यात तुम्ही नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे, तुम्ही नूतनीकरण आणि नवीन नोंदणी आहे ती 60 दिवसात पूर्ण केली पाहिजे आणि कुठलाही लाभाचा अर्ज हा 30 दिवसामध्ये तुम्ही निकाली काढला पाहिजे अशी हमी दिलेली आहे सरकारनं. या हमीची या मंडळानं वाट लावलेली आहे. या हमीचा अपमान केलेला आहे. या सरकारला या अधिकाऱ्यांनी चपराक मारलेली आहे सचिवासकट. आणि कायदा आता धाब्यावर बसवून प्रत्यक्षामध्ये मात्र हे मंडळ आता जवळजवळ 6 महिन्यापासून बंद पडलेल्या जमा आहे. तरी अजून कामगार झोपी गेलेला आहे, जागं व्हायला तयार नाही, वाट बघतोय. असं वाटतंय आज होईल, उद्या होईल, परंतु हे काय होणं नाही. दररोज काहीतरी नवीन निमित्त काढून ही सगळी यंत्रणा ठप्प आहे. वर्षाला 1000 कोटी रुपये देतात हे ऑनलाईन काम करायला. हे का ऑनलाईन करायचं काम हे काय संघटनेचं आहे का? हे त्यांचं काम आहे. हे त्यांचं काम संघटना करते. त्यांना पैसे देतात. त्यांना पैसे त्यांनी दिलेले आहे. तुम्हाला प्रत्येकाला कार्ड द्यायचं नोंदणी पूर्ण झाल्यानंतर. ते कार्डचाही पत्ता नाही, मशीनचाही पत्ता नाही, प्रिंटरचाही पत्ता नाही, नुसता कागदावर ठराव करून मोकळे झालेले आहेत. तर हे जे सगळं आहे हे जे बंद पडलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फंड जमलेला आहे ना, 27,000 कोटी रुपये, 27,900 कोटी रुपये जमलेले आहेत. त्यांनी त्यातले 21,400 कोटी एप्रिल 2025 पर्यंत संपवलेले आणि या वर्षी त्यांनी 6,000 कोटी धरलेले आहेत. म्हणजे 6,000 कोटी मधले आता हे वर्ष निम्म झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पैसे सगळे संपत आलेले आहेत. जे काय थोडं उरलं सुरलं आहे ते सुद्धा पेट्यांना दररोज देऊन दर्यामे खसखस सारखं अधूनमधून कुठंतरी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये पेट्या वाटताना आपण बघतोय. आणि बाकीचं सगळे स्कॉलरशिपचे अर्ज, विधवा महिलांचे अर्ज, विवाहाचे अर्ज, प्रसूतीचे अर्ज, हे सगळे लाभ सध्या शिष्यवृत्तीचे अर्ज हे सगळं बंद आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे. तर यांना जबाबदार जे आहे हे वस्तुरूपाने यांनी जे कारस्थान केलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे पहिली की तुम्ही हे वस्तुरूपाने जे देताय ते पूर्ण बंद करा सध्या आणि त्याची चौकशी करा. कारण या वस्तुरूपाने त्यांनी 20,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मध्यान्ह भोजन सकट खर्च करून टाकलेली आहे. ती कामगारांना मिळालेलीच नाही. आणि त्याच्यामुळे की ते बंद करा का हे आमचं म्हणणं नाही. हे नरेंद्र मोदी सरकार सांगते वस्तुरूपानं देऊ नका म्हणून. मग तुम्ही नरेंद्र मोदी सरकारचं बी ऐकत नाही. नरेंद्र मोदी सरकारचाही फतवा तुम्ही केराच्या टुपलीत टाकलाय फडणवीस सरकारने. आणि त्यांनी आदेश केलेला आहे 27 मार्च 2021ला की तुम्ही वस्तुरूपानं देऊ नका, रोख पैशाने त्यांना मदत करा. तर हे याने ऐकलेलं नाही आणि हा सगळा बट्ट्याबोळ त्यांनी करून ठेवलेला आहे. दुसऱ्या बाजूला कोर्टाने असा सुद्धा निर्णय दिलेला आहे. 1027 रिट पिटिशन नंबर 1027 आणि 6/2021 या नंबरची केस तुम्ही काढून बघा, गुगलवर तुम्हाला मिळेल. मुंबई हायकोर्टच्या पटावर कोर्टाने आदेश दिलेला आहे की 2021 मध्येच निर्णय दिलेला आहे
त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी 5,000 रुपयेचं सानुग्रह अनुदान प्रत्येक कामगारासाठी घोषित केलं, देतो म्हणून. आणि ते दिलं नाही मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेला सही केली नाही, असं कामगार मंत्र्यांचं म्हणणं. याच्याबद्दल आम्ही हायकोर्टमध्ये गेलो, निवारा बांधकाम कामगार संघटना. आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर हायकोर्टने असा आदेश केलेला आहे की या 5,000 सानुग्रह अनुदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 6 महिन्यामध्ये निर्णय करावा. आता 2021 सालचं 6 महिने अजून यांचे संपलेले नाही. आणि म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की तुम्ही हे 5,000 रुपये द्या आणि वस्तू घेण्यासाठी आम्हाला 5,000 रुपये द्या. तुम्ही आम्हाला 3,000ची भांडी देणार आणि कंत्राटदाराला 11,000 देणार, हे प्रत्येक वस्तूबद्दल असं आहे. मध्यान्ह भोजन बद्दल तर त्या एका कलेक्टर कचेरीमध्ये निर्णय झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये. कलेक्टरनी सांगितलं की याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, मध्यान्ह भोजन न देता बिलं काढलेली आहेत आणि पैसे काढले. तो निर्णय सगळ्या आमदारांनी लक्षात घेतला नाही आणि नाकारला गेला. तर हे जे आहे मध्यान्ह भोजन मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आहे. तर आमचं म्हणणं ह्या वस्तू देण्याचं तुम्ही बंद, कारण वस्तू देण्याचं तुम्ही जर बंद केलं नाही तर हे मंडळच चालणार नाही. आता शक्यच नाही मंडळ चालणं. आता ते पैसे संपलेले आहेत. आणि आता फक्त तुम्ही एक करू शकताय की या इतर ज्या महत्वाच्या योजना आहेत, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महत्वाची आहे, विधवा महिलांना मदत देण्याची महत्वाची बाब आहे, लग्नासाठी मदत देणं ही आहे. म्हणजे इतर सगळ्या ज्या योजना आहेत त्या तुम्ही जर त्या सुरू ठेवायच्या असतील तुम्हाला, तर हे वस्तू रूपानं द्यायचं बंद करा. आणि भारत सरकारने ते देऊ नका असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे असं व्हायला पाहिजे. तर या संबंधीचं जे निवेदन आहे ते तुम्हाला 2 दिवसामध्ये मिळेल. भारत सरकारचा जो आदेश आहे श्रम मंत्रालयाचा, तो आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे. दुसरं असं की आम्ही याबरोबरच हायकोर्टचा निकाल सुद्धा टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं, तुम्ही कुणाकडनं तर घ्या किंवा स्वतः तुम्ही बघू शकता. आणि तिसरं असं आहे की बऱ्याच गोष्टी आता या स्पष्ट होत आहेत. त्यांच्यावर आम्ही सतत दबाव आणल्यामुळे, तक्रारी केल्यामुळे आज ही जी BOCW वेबसाईट आहे त्या वेबसाईट तुम्ही उघडून बघा, यातली सगळी जी बाबी आहेत त्या समजावून घ्या. आता त्या वेबसाईटवर असं सुद्धा टाकलेलं आहे, निर्लज्ज आहेत, डिसेंबरपर्यंत तुम्हाला तारखा मिळतील. याचा अर्थ काय की एका बाजूनं सरकार आम्हाला हमी देते की तुमचा 3 महिन्याच्या आत अर्ज मंजूर होईल आणि हे आमचा अर्ज तपासायसाठी डिसेंबरची तारीख देत आहे. सरकारच्या आदेशाचा अवमान, उघड त्याचा अपमान केला जातो. त्याच्यासाठी आम्ही मुंबई हायकोर्ट खंडपीठामध्ये या सचिवांच्या विरोधी कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट दाखल केलेले, फौजदारी खटला दाखल केलेले की याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर हे सर्व विचारात घेऊन हा जो मोह आहे, म्हणजे एका बाजूने जनतेला त्यांनी बांधकाम कामगारांना फसवलेला आहे, या भांड्याच्या मागे लावून, या पेट्याच्या मागे लागून याच्यामध्ये फसवणूक केलेली आहे. आणि यातनं भलं फक्त कंत्राटदारांचं केलेलं आहे. हे तुम्ही जर त्यांचे अंदाजपत्रक आहे, रिपोर्ट आहे, वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर हे सगळं लक्षात असल्यामुळे आपली मागणी अशी आहे की तुम्ही वस्तू बंद करा आणि वस्तू खरेदी करण्यासाठी आणि सानुग्रह अनुदान जे तुम्ही ठरवलेलं होतं ते तुम्ही रोख 10,000 रुपये द्या. याच्यासाठी पैसे जर कमी असतील तर तुम्ही पहिल्यांदा द्या ना. महाराष्ट्र सरकारने मदत करावी. लाडक्या बहिणींना देता तुम्ही. मी काय लाडके भाऊ बांधकाम कामगार का तुमचे वैरी आहेत का? हे दुसरे एक बांधकाम अनेक कल्याणकारी मंडळ आहे, कामगार कल्याणकारी मंडळ. काही कारण नसताना या मंडळातले त्यांना 200 कोटी रुपये देऊन ठेवलेले आहेत. त्यातला एक पैसा त्यांनी परत केला नाही आणि काहीच उपयोग झालेला नाही. अरे म्हणजे सरकारने पैसे द्यायचे अशी अपेक्षा आहे. भारत सरकार तुम्हाला लोन देऊ शकतं, मदत करू शकतं आणि महाराष्ट्र सरकारनं केली पाहिजे. का तर हे सगळा तुमचा कारभार आहे. तुम्ही हे सगळं बिघडून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या कामगारांना 10,000 मिळाला पाहिजे. सगळे 37 लाख अर्ज तुम्ही मंजूर झाले म्हणून जाहीर करा. सगळे प्रलंबित अर्ज ताबडतोब मंजूर झाले पाहिजे तुमच्या कायद्याप्रमाणे. आमचं म्हणणं नाही, तुमच्या कायद्याप्रमाणे ते मंजूर झाले पाहिजेत. आणि या सर्व बाबींच्यासाठी परत आता आम्ही हायकोर्टमध्ये काही केसेस दाखल करणार आहोतच. हे बंद करा ही वस्तू द्यायचं म्हणून आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. तर हे सगळं लक्षात घेऊन
तुम्ही हे जे युट्यूब चॅनल आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. आणखीन एक धोका आहे तुम्हाला सांगतो, हे जर 4 श्रमसंहिता लागू झाल्या तर हा कायदा 2 तुकड्यामध्ये जाणार आहे. त्या 2 श्रमसंहितेमध्ये, आणि तो 2 मध्ये गेला की तो जो फंड आहे तो प्रश्नांकित आहे. आता जो बांधकामासाठीच खर्च केला पाहिजे हे जे बंधन आहे ते उडणार आहे आणि सगळ्या कामगारांसाठी होणार आहे. मग तुमच्या वाटणीला काय येणार याचा विचार करा. तर हा सुद्धा एक मोठा धोका आहे. हे सगळे विचारात घेऊन याच्यासाठी कामगारांनी जोरदारपणे आंदोलन केलं पाहिजे. हे जे युट्यूब चॅनल आहे ते असंघटित उद्योगातील बांधकाम कामगारांसाठी, अशा महिलांच्यासाठी चालवलं जातं. तुम्ही ते सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि हायकोर्टमधल्या केसेससाठी सहकार्य करा, मदत करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. ह्या नंबरवर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे सुद्धा करू शकता. आणि आपल्याला सर्वांनी मिळून ही लढाई मजबूत केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, एवढं लक्षात घ्या. एवढं सांगून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय. लाल सलाम, जय भीम, धन्यवाद.